नमस्कार सर्वांना। 3 तारखेला नवरात्री सुरू होत आहे। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण अखंड दिवा प्रज्वलित करत असतो। तर ह्या अखंड दिव्या संबंधित तुमच्या छोट्यातील छोट्या आणि मोठ्यातील मोठ्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे। अगदी एकूण एक प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। सर्वात अगोदर जो प्रश्न येतो तो म्हणजे की आमच्याकडे घटस्थापना केली जात नाही, तर आम्ही अखंड दिवा लावावा का? तर हो, तुम्ही अखंड दिवा लावू शकता, कारण ही आपल्या कुलस्वामिनीची सेवा आहे, आपल्या कुलदेवीची सेवा आहे। त्याच्यामुळे हा अखंड दिवा आपण लावू शकतो। याच्या अगोदर तुम्ही कधी अखंड दिवा लावला नाही, मग या वर्षीपासून आम्ही अखंड दिवा लावू शकतो का, हा दुसरा प्रश्न येतो। तर हो, तुम्ही लावू शकता, काही हरकत नाही। तिसरा प्रश्न असा सुद्धा असतो की आम्हाला आमची कुलदेवीच माहित नाही, मग आम्ही अखंड दिवा लावावा का आणि मग ते कोणत्या देवीसाठी लावावा? तर तुम्हाला तुमची कुलदेवी माहित नसेल तर ती कशी माहित करून घ्यावी, हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। त्या पद्धतीने कुलस्वामिनी माहित करून घेऊ शकता। आणि ते शक्य नसेल तर तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी अखंड दिवा प्रज्वलित करताना तुम्ही प्रार्थना करायची की माझी जी कोणती कुलस्वामिनी असेल, कुलदेवी असेल, तुमच्यासाठी मी हा अखंड दिवा नवरात्रीचे 9 दिवस या घरामध्ये लावणार आहे। तुमचा आशीर्वाद, तुमची कृपा कायम माझ्या परिवारासोबत, कुटुंबावर असू द्या आणि या 9 दिवसांमध्ये मला कळू द्या, मला काहीतरी संकेत द्या की माझी कुलदेवी कोणती आहे। आणि खरोखर या 9 दिवसामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी संकेत मिळेल। फक्त तुम्हाला अलर्ट राहायचं आहे। संकेत म्हणजे कसा मिळेल की अचानक, म्हणजे काही विषय नसताना, काही नसताना तुमच्या कोणत्या तरी नातेवाईकाचा, कोणत्या तरी मैत्रिणीचा, किंवा तुम्हाला वाटलंही नव्हतं यांचा कधी फोन येईल, अचानक त्यांचा फोन येईल आणि ते तुम्हाला म्हणतील की चला तुम्हाला कोल्हापूरला यायचं का, तुम्हाला तुळजापूरला जायचं का, किंवा मी तुळजापूरच्या तुमच्या कोणत्या तरी नातेवाईकाचा, मित्रमंडळीचा कधीच नाही आला त्यांचा फोन येईल, तर आपण समजून जायचं की आपली तुळजापूरची देवी आहे। किंवा बऱ्याच वेळेला ती देवी तुम्हाला स्वप्नामध्ये दिसू शकते, ते मंदिर तुम्हाला स्वप्नामध्ये दिसू शकतं। मग तेव्हा तुम्ही समजून जायचं की समजा तुम्हाला तुळजापूरच्या देवीसारखा साज शृंगार केलेली एखादी महिला दिसली किंवा देवी दिसली तर ती तुमची कुलदेवी आहे समजायचं। किंवा बऱ्याच वेळेला तुम्ही शेजाऱ्यांकडे किंवा तुमच्या घराच्या बाहेर कुठे तुम्ही गप्पा मारत बसले, मित्रमंडळींकडे, नातेवाईकांकडे, शेजारी पाजारी, आणि अचानक एखाद्या देवीचा विषय निघाला, म्हणजे काही नसताना तरी सुद्धा तुम्ही समजून जाऊ शकता की ही माझी देवी आहे, म्हणजे अलर्ट व्हायचं। मी तुम्हाला 2-3 उदाहरणं दिले, याच्या व्यतिरिक्त पण अजून काही संकेत तुम्हाला मिळू शकतात। मग पुढच्या वर्षीपासून तुमच्या त्या कुलदेवीसाठी तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता। ही पण तुमची कुलदेवी माहित करून घेण्याची खूप सोपी पद्धत आहे। याच्यानंतर प्रश्न येतो की आम्ही रेंटच्या घरामध्ये राहतो, तर अखंड दिवा लावू शकतो का? तर हो, तुम्ही लावू शकता, काहीही हरकत नाही। त्याचबरोबर मी विधवा आहे, मग मी अखंड दिवा लावू शकते का? तर हो, तुम्ही लावू शकता, कारण ही आपल्या कुलस्वामिनीची, कुलदेवीची सेवा आहे, आपल्या आईची सेवा आहे। आणि आपल्या आईला सगळी लेकरं सारखंच असतात, कोणताही भेदभाव आपल्या आईकडे नसतो। त्याच्यामुळे आपल्या आईची सेवा अगदी मनोभावे, मनामध्ये कोणताही संकोच न ठेवता तुम्ही करू शकता। आता तुमच्या मूळ घरी घटस्थापना केली जाते, मूळ घरी अखंड दिवा लावला जातो। मग तुम्ही नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त जगाच्या पाठीवर कुठेही राहत असाल तर मग तिथे आम्ही लावू शकतो का? तर हो, तिथे सुद्धा तुम्ही अखंड दिवा लावू शकता, काहीही हरकत नाही। आता प्रश्न येतो तो म्हणजे अखंड दिवा कधी लावायचा? आता कधी पण लावायचा का? चला मला अखंड दिवा लावायचा आहे, मग घटस्थापनेच्या दिवशी मी कधीही लावू शकते, तर असं नाही। अखंड दिवा लावण्याचा मुहूर्त असतो, जो घटस्थापनेचा मुहूर्त आहे बघा, घटस्थापना करण्यासाठी 2 मुहूर्त आहेत, एक सकाळचा आणि एक दुपारचा। तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। आणि जो घटस्थापनेचे 2 मुहूर्त आहेत, त्या दोन्ही पैकी कोणत्याही एका मुहूर्तामध्येच तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे। तो व्हिडिओ चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्याच्यामध्ये अगदी मी नवरात्री संदर्भातली सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, अजून बरीचशी कव्हर केलेली आहे, तर तो व्हिडिओ बघा, तुमच्यासाठी तो खूप फायदेशीर ठरू शकतो। आता अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी दिवा कोणता घ्यायचा आहे? तर पारंपरिक, तुमच्याकडे ज्या पद्धतीचा दिवा घेण्याची पद्धत आहे, पूर्वापार चालत आलेली आहे तुमच्या कुटुंबामध्ये, तर तसा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे। आजकाल आपण बरेचसे व्हिडिओ बघतो, मग यांनी असा लावला आहे, त्यांनी तसा लावलेला आहे, बऱ्याच जणांचे दिवे आपल्याला आवडतात, मग आम्ही ते घ्यायचे का? तर असं नाही करायचं, कारण प्रत्येक सणवार जे असतात, कुळाचार, कुळधर्म जे असतात, ते आपल्या रूढी परंपरेनुसार आपल्याला पाळायचे असतात, ते करायचे असतात। आणि आपल्या रूढी परंपरा
पुढे चालू ठेवणं, त्या पाळणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. त्याच्यामुळे तुमच्या कुळाचार कुळधर्माप्रमाणे ज्या पद्धतीचा ज्या धातूचा दिवा तुमच्याकडे लावला जातो तोच दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. आता तेल कोणतं वापरायचं तर बघा, यथाशक्ती यथाभक्ती, तुमचा जसा भाव आहे, तुमची जशी भक्ती आहे, तुमची जशी परिस्थिती आहे त्यानुसार तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता. मला काय, मी तुम्हाला सांगेल हेच घ्या तेच घ्या, तुपाचा लावा याचा लावा, पण तुमची परिस्थिती काय आहे, या वेळेला तुम्ही काय अफोर्ड करू शकता त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरता त्या तेलाचा तुम्ही दिवा लावू शकता. मी इथे काहीही सांगणार नाही की हेच वापरा तेच वापरा, कारण हे सर्वस्वी तुमची परिस्थिती आणि तुमचा भाव आहे. आपल्याला यथाशक्ती यथाभक्ती सेवा करायची आहे. काही नाही की हे नियम लादून घ्यायचे नाही, नियम पाळायचे असतात पण नियम कधीही लादून घ्यायचे नसतात. आणि काय सांगता येतं की पुढच्या वर्षी देवीच्या आशीर्वादाने तुमची अशी परिस्थिती होईल की तुम्ही जे सगळ्यात महाग तेल आहे तूप आहे त्याचाच दिवा तुम्ही लावाल, पण या वर्षी जशी परिस्थिती आहे त्यानुसार तुम्ही तेल किंवा तुमच्या परंपरेनुसार तुमच्या घरात तेलाचा लावला जातो का तुपाचा लावला जातो का कोणत्या तेल वापरलं जातं त्यानुसार तुम्ही तेल किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे. ही गोष्ट म्हणजे हे मी सांगते किंवा अजून कोणी सांगते याच्यावर ही गोष्ट अवलंबून नाही, ही गोष्ट तुमच्यावर अवलंबून आहे. दिवा घेणं आणि त्याच्यासाठी वात घेणं, तेल घेणं आणि त्याच्यासाठी वात सुद्धा घेणं. आता वातीचा प्रश्न, बरेच जण म्हणतात की कोणती वात वापरायची, कापसाची वापरायची की कलाव्याची वापरायची. तुमच्याकडे कोणती पद्धत आहे परंपरेनुसार त्याची तुम्ही वापरायची. जसं की आमच्याकडे कापसाची वात वापरली जाते तर मी कापसाचीच वात वापरते. तर मग ती आणि वात घेताना 1.25 पट घ्यायची, म्हणजे आपला 1.25 हात असतो ना ती मोजून वात घ्यायची. तुम्ही कोणतीही घेत असाल तरी 1.25 पट का घ्यायची, कारण हा शुभ मानलं जातं आणि पूर्वापार परंपरेनुसार जसं की आजी पणजी पूर्वीपासून लोक हे घेतात म्हणून आपण 1.25 ती घ्यायची आहे. बाकी शेवटी तुमची मर्जी. ती घेतल्यानंतर इथे प्रश्न येतो की 1 वात घ्यायची का 2 वात घ्यायची. जेव्हा आपण पिळा 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 मारतो ना तेव्हा म्हणजे रोज आपण बघा गोल दिव्यासाठी जी वात लावतो जो आकाशाकडे त्याचं ज्योत असते तर त्या दिव्यासाठी आपण 2 वाती एकत्र करून वात वापरत असतो. पण ही आपण अखंड दिव्यासाठीची जी वात आहे ना ती आपण पिळ्या पिळ्यापासून नाही बनवत, ती आपण असं वळल्यासारखी आपण जसं की एखाद्या खरबड याच्यावर कशी वळतो किंवा हातावर आपण गोल फक्त वळतो बघा, कापूस लांबसर करतो आणि तो हातावर दोन्ही हाताच्या मध्ये फिरवतो गोल 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 गोल, तर तशी वात आपण वापरतो. तर तशी वात एकच वापरायची असते. आणि जर तुम्ही पिळ्याची वात घेतली, जशा छोट्या छोट्या आपण पिळ्याच्या वाती बनवतो तशा 2 वाती एकत्र करून तुम्हाला लावायची आहे. ही सुद्धा गोष्ट जी आहे ती मी क्लिअर केलेली आहे. आता अखंड दीप प्रज्वलित करत असताना तुमच्याकडे घटस्थापना असेल तर अगोदर छोटासा दिवा दुसरा लावून घ्यायचा, घटस्थापना करायची आणि घटस्थापना झाल्यानंतर हा आपला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. का? कारण घटस्थापना करताना जर आपण समोर दिवा लावला तर आपल्या हाताला पोळू शकतं किंवा आपण घटस्थापना व्यवस्थित करू शकत नाही, त्या दिव्याचा अडथळा होतो आणि मग अखंड दिवा आपण काय करतो की बाजूला उचलून खाली ठेवतो आणि परत उचलून घटासमोर ठेवतो. तर अखंड दिवा हा उचलायचा नसतो किंवा हलवायचा नसतो नवरात्रीचे 9 दिवस. म्हणून काय करायचं, सुरुवातीला छोटा दिवा लावायचा, घटस्थापना करून घ्यायची आणि घटस्थापना झाली की त्याच्या समोर तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे, म्हणजे तो हलवायची गरज आपल्याला पडणार नाही. आणि जो साईडचा दिवा लावलेला आहे त्याच्यामध्ये तेल आहे तोपर्यंत तो सुद्धा राहू द्यायचा आणि त्याच्यातलं तेल संपल्यानंतर तो आपण बाजूला उचलून ठेवू शकतो. कारण अग्निदेवतेच्या साक्षीनेच आपल्याला कोणतीही पूजा व्रत वैकल्य करायचं असतं, म्हणून छोटा दिवा जो आहे तो आपल्याला लावून घ्यायचा आहे. आता हा जो अखंड दिवा आपण लावलेला आहे, जसं की तुमच्याकडे पद्धत वगैरे आहे, मी आता ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने तुम्ही दिवा घेतला, तेल घेतलं, वात घेतलं, अखंड दिवा प्रज्वलित केला, तर तो अखंड दिवा कुठे ठेवायचा आहे. तर तसं तर बघा बरेच जण आपण काय करतो की आपल्या उजव्या हाताला म्हणजे 80-90% महिलांच्या घरी असं आहे किंवा त्यांना माहित सुद्धा हे आहे की आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आणि आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा. पण वास्तुशास्त्रानुसार
आपल्या डाव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा असतो आणि आपल्या उजव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा असतो. मी सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये ही जी पद्धत आहे डाव्या हाताला तेलाचा आणि उजव्या हाताला तुपाचा हे फॉलो करते. आणि बऱ्याच वेळेला मी उजव्या हाताला पण तेलाचा ठेवते, डाव्या हाताला तुपाचा. म्हणजे दोन्हीही बरोबर आहे, असं काही नाही की हे बरोबर आहे किंवा ते चुकीचं आहे. कारण आपण आपली उजवा म्हणजे हे शुभ मानतो म्हणून उजव्या हाताला ठेवतो. बाकी तुम्ही देवीचं सांगायचं झालं तर नॉर्मली आपण देवीच्या डाव्या हाताला तुम्ही तेलाचा दिवा ठेवता, नॉर्मल जे आपण सगळेजण ठेवतो ते, आणि देवीच्या उजव्या हाताला तुपाचा ठेवतो. पण वास्तुशास्त्रानुसार देवीच्या डाव्या हाताला तुपाचा लावायचा असतो आणि देवीच्या उजव्या हाताला तेलाचा लावायचा असतो. हे सर्वस्वी तुमच्यावर आहे, दोन्ही लावलं कशाही पद्धतीने लावलं तर बरोबर आहे. किंवा तुम्ही अगदी मध्यभागी घटाच्या समोर दिवा अखंड लावला तरी सुद्धा चालेल. आणि अखंड दिवा डायरेक्ट तुम्ही जिथे घटस्थापना केली आहे तिथे चौरंगावर किंवा डायरेक्ट फरशीवर ठेवायचा नाही. अखंड दिवा ठेवण्यासाठी एखादी प्लेट घ्यायची, त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे, त्या तांदूळावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर अखंड दीप ठेवायचा आहे. आणि बरेच जण त्या तांदूळाचं अष्टकमल दल सुद्धा काढतात. तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही अष्टकमल दल काढलं तरी सुद्धा त्याच्यावर ते काढून झाल्यानंतर हळद कुंकू टाकायचं आणि त्याच्यावर आपला अखंड दिवा जो आहे तो ठेवायचा आहे. आता तुमच्याकडे घटस्थापना केली जात नाही तर तुम्ही देवघरासमोर अखंड दिवा लावला तरी सुद्धा चालू शकतं. किंवा तुम्ही एखाद्या चौरंगावर पाटावर तुमच्या कुलदेवीचा फोटो तुमच्याकडे असेल, कुलदेवीची मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्यांच्या समोर अखंड दिवा लावला तरी सुद्धा चालेल. मी याच पद्धतीने करते. तर असंही तुम्ही करू शकता. या 2-3 पद्धतीपैकी जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही अखंड दिवा लावू शकता. आता हा अखंड दिवा विझू नये म्हणून त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर, ज्याला आयुर्वेदिक कापूर म्हटलं जातं, तर त्याचा तुकडा टाकायचा आहे. हा तुकडा टाकल्यानंतर दिवा जो आहे तो शांत होत नाही. शांत म्हणजे तो विजत नाही. मी परत विजणार असं म्हणणार नाही, शांत म्हणेल तुम्ही समजून जा. शांत म्हणजे विजणे. तर तो दिवा परत शांत होणार नाही म्हणून त्याच्यामध्ये कापूर टाकायचा. आणि जेव्हा तुम्हाला 1-2 दिवशी वाटलं की त्यातला कापूर संपला, तुम्ही परत दुसरा कापराचा तुकडा जो आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे. म्हणजे तुमचा दिवा जो आहे तो चांगला तेवत राहील. आता दिव्याची वात कोणत्या दिशेला करायची? तुमची जिथे घटस्थापना केलेली आहे किंवा तुम्ही जिथे कुलदेवीचा फोटो ठेवलेला आहे आणि त्याच्या समोर अखंड दिवा लावलेला आहे, किंवा तुम्ही देवघरासमोर लावलेला आहे, तर देवघरासमोर लावलेला आहे तर देवाकडे वात करायची. घटस्थापनेसमोर दिवा लावलेला आहे तर घटस्थापनेकडे वात करायची. आणि तुम्ही फोटो किंवा मूर्ती देवीची ठेवून चौरंगावर पाटावर अखंड दिवा लावलेला आहे तर तिकडे वात करायची. कारण इकडे तिकडे असं सांगितलं की खूप कन्फ्युजन होतं, म्हणून तुम्ही जिथे देव आहेत त्यांच्या समोर वात करायची आहे. आणि बऱ्याच वेळेला अखंड दिवा हा आपल्या गोल दिव्यामध्ये लावला जातो की ज्याची ज्योत वरती आकाशाच्या दिशेने असते, जो आपण नॉर्मल रोज देवासमोर लावतो तसा दिवा अखंड लावत असाल तर त्याची ज्योत डायरेक्ट आकाशाकडे असते. त्याच्यामुळे त्याचा प्रश्नच येत नाही की कोणत्या दिशेला ज्योत करावी किंवा करू नये. आणि असं सांगायचं झालं तर फक्त दक्षिण दिशेला तुम्ही दिव्याची ज्योत करू नका, बाकी कुठे तुम्ही दिव्याची ज्योत केली तरीही चालते. शेवटी सोप्पं लक्षात काय ठेवायचं, जिथे माझे घट आहे समोर, जिथे देवीचा फोटो आहे, घटस्थापना आहे किंवा देवघर आहे, त्यांच्याकडे मला दिव्याचं तोंड जे आहे ते करायचं आहे. आता इथे अजून एक प्रश्न येतो, तो म्हणजे काजळी काढताना दिवा शांत होतो. मग दिवा शांत होऊ नये म्हणून काय करायचं, आणि दिवा शांत झाला तर काय करायचं? तर काजळी काढताना दिवा शांत होऊ नये म्हणून काय करायचं की रिस्क घ्यायची नाही. अगोदरच तुमचा तेलाचा दिवा असेल तर तेलाची एक पणती घ्यायची, तुमचा तुपाचा अखंड दिवा असेल तर तुपाची एखादी निरांजन घ्यायची. आणि हा जो आपला अखंड दिवा आहे या दिव्याने तो दिवा लावून घ्यायचा. म्हणजे आपण काय केलं की काजळी काढताना जरी आपला दिवा शांत झाला तर ऑलरेडी आपण त्याच्यापासून अजून एक दुसरा दिवा प्रज्वलित करून ठेवलेला आहे आणि तो तिथेच घटाच्या तिथेच ठेवायचा. आणि आपल्या ह्या जो अखंड दिवा आहे त्याची काजळी जी आहे ते प्लकर वगैरे असतं ना बघा, तर त्याने काढून घ्यायची. हळूच सावकाश काढायची, घाई गडबड करायची नाही. आणि मनामध्ये अगोदरच भीती आणायची नाही की शांत झाला तर शांत, कारण तुम्ही भिलं ना की मग ती गोष्ट घडते. तुम्ही नॉर्मली रिलॅक्स मध्ये काढा बघा, असं शांत होत नाही. आणि शांत जरी झालं तर मग जो दुसरा आपण दिवा लावून घेतलेला आहे त्याने परत तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता जर चुकून
माकून तुम्ही रात्री झोपले वगैरे आणि सकाळी बघितलं तर अचानक दिवा शांत झालेला, तुम्ही काजळी काढत नव्हते, काही नव्हते, अचानक हवा आली किंवा मुलं त्याच्या समोरून खेळायला गेले, काहीतरी झालं आणि दिवा शांत झाला, तर अशा वेळेस माझं काही चुकलं का किंवा माझ्यावर काही संकट येणार का? तर असं अजिबात नाहीये. काहीतरी कारण झाडलं, काहीतरी हवा आली किंवा मुलांची चूक काहीतरी म्हणून तो दिवा शांत झाला. आणि कधीही कोणते देव, कधीही कोणते गुरु कधीच आपलं वाईट करत नाही. आपल्यासोबत जे वाईट होत असतं ना ते आपल्या कर्मानुसार होत असतं. आणि आपले जे देव आहेत, जी कुलदेवी आहे, आपले जे गुरु आहे, ते उलट आपल्याला या आपल्या परिस्थितीमधून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवत असतात. आपलं मन घट्ट करत असतात की आपण त्या संकटाला तोंड देऊन आपण सामोरे जातो, ते संकट पार करून पुढे जातो. ही शक्ती आपल्याला कुठून मिळते? ही शक्ती आपल्याला देवांकडून मिळते आणि त्याच्यामुळेच आपण ते संकट पार करून पुढे जातो. मग कशाला आपली कुलदेवी आपलं वाईट करेल किंवा आपल्यावर संकट वगैरे आणणार? तर असं काही नाही. पण चला, काहीतरी चूक झाली आणि दिवा शांत झाला म्हणून काय करायचं, तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो तुम्हाला त्याच वेळेला जेव्हा तुम्ही बघितलं की दिवा लावला, तो दिवा परत प्रज्वलित करायचा, परत लावायचा आणि लगेच तिथं तुमच्या कुलदेवीची एक माळ घ्यायची. का घ्यायची? की क्षमा म्हणून. आपण बघा की काही हे झाल्यावर आपण जसं की कोणाला शिक्षा वगैरे करतो, तर मग आपली कुलदेवी आपल्याला शिक्षा वगैरे तर करणार नाही, पण एक आपल्याकडून एक कृतज्ञता की एक सॉरी म्हणून आपण त्यांची एक माळ घ्यायची आहे किंवा त्यांचं जे स्तोत्र मंत्र जे असेल ते तुम्हाला म्हणायचं आहे. हा आपला एक साधा भोळा भक्तिभाव की चला माझ्याकडून चूक झाली आणि शिक्षा म्हणून मी हे मंत्र म्हटलं किंवा एक सॉरी म्हणून माझ्याकडून चूक झाली म्हणून मी हे म्हटलं, म्हणून तुम्ही हे करू शकता. आता अजून एक प्रश्न येतो की हा जो अखंड दिवा आहे तो लावताना आपल्याला मंत्र कोणता म्हणायचा आहे? तर तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो तुम्हाला अखंड दीप प्रज्वलित करताना म्हणायचा आहे. बऱ्याच जणांना कुलदेवीचा मंत्र माहित नाही. मग अशा वेळेला तुम्ही सर्व मंगल मांगल्ये हा मंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही 99 मंत्र म्हणू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे किंवा तुम्ही ओम जयंती मंगलाकाली हा जो मंत्र आहे ना तो सुद्धा म्हणू शकता. मी तुम्हाला 3 मंत्र सांगितलेले आहेत. 3 पैकी जो तुम्हाला अगदी व्यवस्थित म्हणता येतो किंवा पाठ आहे वगैरे तो मंत्र कंटिन्युअसली हा अखंड दीप प्रज्वलित करताना तुम्हाला म्हणायचा आहे. आणि अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला सुद्धा हळद कुंकू लावायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, धूप तुम्हाला ओवाळायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की आजपासून मी माझ्या कुलस्वामिनीसाठी हा अखंड दीप 9 दिवसांसाठी प्रज्वलित केलेला आहे. या अखंड दीपाने माझ्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद माझ्यावर माझ्या कुटुंबावर राहावा. नवरात्रीचे 9 दिवस माझ्या कुलस्वामिनीचा वास्तव्य माझ्या या घरामध्ये सूक्ष्म रूपात असणार आहे. तर माझी कुलस्वामिनी तुझ्यासाठी मी हा दीप प्रज्वलित केलेला आहे. तुझ्या आशीर्वादाने तुमचा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा, तुमच्या मिस्टरांची नोकरीत प्रगती व्हावी, तुमच्या घरातील सर्वांना उत्तम आरोग्य मिळावं, घरामध्ये धनधान्याची भरभराट व्हावी. म्हणजे जे काही तुमच्या कुलदेवीकडे तुमचं मागणं आहे, मुला मुलींचे विवाह व्हावेत किंवा संतान प्राप्ती व्हावी सुनेला मुलीला, तर जे काही आहे ते तुम्हाला मागायचं आहे. म्हणजे एका संकल्पाप्रमाणेच की एक आपल्याला इच्छा बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला आपलं आसन जे आहे ते सोडायचं आहे. तर या पद्धतीने मी अगदी संपूर्ण माहिती अखंड दिव्या संबंधीची तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा अजून काही प्रश्न असेल तर खाली कॉमेंटमध्ये तुम्ही विचारा. मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये एखाद्या त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. नमस्कार.